भाजपच्या नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली आहे। टिपू सुलतान खलनायक आहे, मतांसाठी त्याला नायक करू नका असं बन म्हणाले। शिवाय टिपूची शिवरायांशी तुलना होऊ शकत नाही असंही नवनाथ बन यांनी स्पष्ट केलं। अलिबाग तालुक्यातील भात्रोळी गावात जमिनीची मोजणी करताना वाद झाला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मोजणी ठिकाणावरून पळ काढावा लागला असा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली। पवार गटाच्या मासिकामध्ये शशिकांत शिंदेंनी अजित पवारांविषयी चुकीचं लिहिलंय। अदृश्य शक्ती धमक्या यामुळे अजित पवार भाजपासोबत गेले, त्यांच्या लिखाणाचा आम्ही निषेध करतो। शशिकांत शिंदेंनी माफी मागावी असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं। गेल्या काही काळापासून अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला देण्याचा उपक्रम सुरू आहे। राहुल नार्वेकर या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्या यासाठी किती परिश्रम घेत आहेत, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाला कसा दबाव आणतायत, जी माहिती आहे ती द्यायला मी तयार आहे असं म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर आरोप केले। शशिकांत शिंदे यांच्या लेखावर सुनील तटकरेंनी टीका केली होती, त्यावर शशिकांत शिंदेंनी उत्तर दिले। सुनील तटकरे सुद्धा पक्षाचे नेते होते, त्यांना माहिती आहे लेख लिहायची काय प्रोसेस आहे, त्यामुळे त्यांनी टीका करताना विचार करावा असं शशिकांत शिंदेंनी तटकरेंच्या टीकेला उत्तर दिले। विलीनीकरणासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे, त्याचं कारण काय हे माहीत नाही, ते त्यांची भूमिका मांडतायत, आम्ही आमची भूमिका मांडू असं शशिकांत शिंदे म्हणाले। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका पंचायत समितीमध्ये तृतीयपंथी उमेदवार विजयी झालेत। शिवसेनेच्या दिलीप हेगडे यांचा विजय झालाय, तर सध्या हेगडे आवळई गावच्या विद्यमान उपसरपंच आहेत। संजय केनेकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। जलील यांनी शक्ती प्रदर्शन नाही तर दहशतीचं प्रदर्शन केलं अशी टीका केनेकरांनी केली। जलील यांनी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित नगरसेवक नगर परिषद सदस्यांची रॅली हैदराबादला नेली, त्यावरून त्यांनी टीका केली। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेबाबत निर्णय झालाय असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। देवाभाऊ आमच्या दृष्टीनं कामधेनू आहेत असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। परळी तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटी अर्थसंकल्पात ठेवावे अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। चर्नी रोड पुलासाठी भाजप आक्रमक झाली आहे। पूल उभारणीला विलंब होत असल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। मंत्री मंगल प्रभात लोणांसह पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून नागपुरात 50 ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। अर्धा तासाच्या चार्जिंगमध्ये ई बस 250 किलोमीटर चालणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। टिपूचा फोटो हटवल्यानंतरही मुजोरी कायम आहे। टिपूचा फोटो लावून चूक केली नाही असा दावा मालेगावच्या उपमहापौरांनी केला। टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत करणं अयोग्य आहे। मालेगावच्या उपमहापौरांनी माफी मागावी असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असं फडणवीस म्हणाले।